दुर्गे, मी काय म्हणते, एवढी गोधडी शिवून झाली ना की आपण जरा स्वयंपाकाचे बघू. हो हो. बर, मला एक सांग, तो नवीन तांदूळ काढायचाय का वापरायला? मला नाही बाई माई, माझे आपले निवड म्हटले की निवडायचे. मी काही ताईमाईच्या राज्यात लुडबुड करीत नाही. हो, आणि तू गेलीस लुडबुड करायला तर त्या बरी तुला लुडबुड करू देतील. अगो, या घरामध्ये माईचे राज्य आत्ताच आहे, पण ताईचे राज्य आधी होते. हो, भाऊजी गेले आणि ताईचं राज्यही गेलं, पण म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पीड राहिलाय हो अजून. असे काही नाहीये हो सुभद्रा काकू, ताई काकूला विचारूनच करते माई सगळे. भोळी ग भोळी तू. अगं, आतल्या गोष्टी तुला काय समजायच्या आहेत? नाही का समजेनार, मला करायचे आहे काय. अगो दुर्गे, तुला सांगते दुर्गे. अगो काय सांगताय? अगो बाई, कसली चर्चा चालू आहे एवढी? काही नाही, बसून राहायची सवय नाही ना, काहीतरी काम हवेच म्हणून आपले काम करावेसे वाटत होते. चाकोर्डीकर वैद्य येऊन गेले, कानावर आले. अद्याप आहेत का गेले? गेले गेले. पर त्यास भोजन वगैरे दिले गेले ना? नेहमीप्रमाणे सगळे सागर संगीत झाले. घरच्यांसाठी देखील पाठवले आहे माईने. ते बरे झाले. काय आहे, रीतिरिवाजाप्रमाणे सर्व व्हायलाच हवे. भले त्यांच्या हातास गुण असो वा नसो, आपण आपला धर्म सोडायचा नाही. अगो बाई, भाऊसाहेब असे का बोलता? असे नको बोलू, नाही तर काय करू? पुण्यामध्ये दुसरे वैद्यच नाहीत का? एकटेच सापडले. आठवते ना, आमच्या पहिल्या सुनेच्या वेळेला ह्यांनीच उपचार केले होते. हातास गुण आला नाही, सून कायमची गमावून बसलो आम्ही. पण भाऊसाहेब, त्यावेळेस देखील वैद्यबुवांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असे ऐकले होते आम्ही. आणि शेवटी काय, जे कपाळावर लिहिलेले असते तेच घडते. हो, आता कधी कधी नाही येत वैद्यकीचा गुण, शेवटी शास्त्रच आहे ना ते. पण नेहमीच असेच घडेल असे तर नाही ना भाऊसाहेब. बाकी रमानी उपचार अगदी योग्य केले. हो, अगदी वैद्यबुवांनी सुद्धा खूप कौतुक केले हो तिचे. हे बरी खरे आहे. पोरगी मोठी गुणाची आहे, धीट आहे, उड आहे, पण समजेल हळूहळू तीस. बरं, माधव कुठे आहे? त्याची तब्येत कशी आहे? आराम पडला आहे त्यास. खरे सांगू का भाऊसाहेब, तुम्ही अभंग आळवलात ना, तेव्हाच बरे वाटले होते त्यास. सगळ्यांचे मन भरून आले हो अगदी. पुरे पुरे पुरे, आमचे कौतुक पुरे. पण माधवास बरे वाटावयासच हवे, तब्येत त्याची सुधारावयासच हवी. काय सगळ्या जगाची काळजी वाहतोय, त्याला बरे व्हावयासच हवे, बरे वाटावयासच हवे. हर हर हर. सुभद्रा काकू, तुम्ही काहीतरी सांगत होतात ना? छे बाई, मी कुठे काय सांगत होते? काहीतरी जपलं तुझं. मी काय म्हणते दुर्गे, हे पटापट आवरू आणि स्वयंपाकाला लागूयात. हो, बर.
कमालच म्हणायची गो या पोरीची. म्हणजे रमेने अगदी बिनचूक उत्तरे तर दिलीच, वर शाबासकीही मिळवली वैद्यबुवांची. एखादी दुसरी पोर असती तर थरथर कापली असती हो. पण खरे सांगू माई, आता माधवाची काळजी करायला नको. हो ना, मी म्हणत नव्हते एकसारखी, आत्ता खात्री झाली तुम्हास. यांनी माधवासाठी अगदी योग्य निवड केली. अगोबाई, यात हसावयास काय झाले? अगो, गुण कोणाचे? रमेचे. आणि तू कौतुक कोणाचे करतेस? तुझ्या यांचे. ईश. बरं, मी काय म्हणत होते? हा, काय म्हणत होतीस? तुम्ही ऐकणार आहात का माझे? बरं बरं बाई, बोल. यांनी आपल्याला सुन्मुखाच्या कार्यक्रमासाठी परवानगी दिलीच आहे, तर पडत्या फळाची आज्ञा घेऊन आपण लगेच तयारी सुरू करू, म्हणजे जास्त उशीर नको. पण तुझ्या याद्या झाल्या का? हो, झाल्या. म्हणजे साधारण झाल्यात, पण मी पुन्हा करीन. पण माझा विचार असा होता की शुक्रवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करूया आणि त्यातच सुन्मुखाचाही कार्यक्रम उरकून टाकू. हे वा, उत्तम, उरकून टाक. पण अगो माई, त्याआधी त्या पोरीच्या तब्येतीकडे नीट लक्ष दे हो. आधी जा आणि तुझ्या खोलीत निजवतीस. काल रात्रभर जागत बसली होती, पारवटली असेल पोर. आणि शिवाय वैद्यबुवांनी औषध देताना सांगितलेच आहे की तिच्या अंगात कणकण आहे थोडी. सांभाळ होतीस. आणि सुन्मुख म्हटले तर सुनेचे मुख म्लान नको दिसायला. काय? मी जाते आणि बघते तिच्याकडे. जा जा. अरे पकड पकड मला, तू मला पकडू शकणार नाहीस असे म्हणतोस. थांब, पकडतोस तुला. अरे ये ना मग. अरे अरे अरे, काय चालवलं तुम्ही दोघांनी? किती दंगा करताय, धडपडलात म्हणजे? आणि मला सांगा, रमा कुठे? रमेला पाहिलेत का तुम्ही? रमा, ए रमा, रमा. बसली असेल लपून. नाही तर शेवरीची म्हातारी पकडत असेल, नाही तर जास्वंदीचे फूल बघत असेल. हिचं आपलं काहीतरी चाललेलं असतं. का रे सारखी नावे ठेवत असतोस तीस? तुझ्या माधव दादासाठीच रात्रभर जागली होती ना? म्हणून काय झालं? बायकोच आहे ना त्याची. फार जीभ लांब होत चाललीये तुझी. अजिबात बोलायचं नाही माझ्याशी आता. आबा, मी तिला शोधतेच आहे, पण तुला रमा दिसली तर तिला सांग माईंनी बोलावले आहे. हो माई. रमा, ए रमा. बघावे तेव्हा नुसते आपले रमा रमा रमा. काही शोधायची गरज नाहीये. आपण आपलं खेळूयात. पकड मला, पकड. ये. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. रमा, ए रमा. माई, अगो बाई, माधवा. अरे इथे काय बसलायस तू? जा बघू, जा आज जाऊन पड. माई, आम्हास येथे जरा बरे वाटते आहे. अरे पण तुझं. आम्ही थोडा वेळ बसतो आणि मग आज जाऊन आराम करतो. आणि रमानीही डोळ्यांना लेप लावला आहे, त्यामुळे थोडा आराम आहे. बरे, पण जास्त काळ बसू नकोस हो. आणि रमेश पाहिलेस का तू? नाही म्हणजे कुठे दिसली नाही. रमा. म्हणजे त्या निजावयास गेल्या नाहीत? नाही. त्यांचे जागरणही झाली आहे. आणि ताई काकू म्हणत होत्या की हो, म्हणून तर पाहावयास आले होते मी. ताई मला म्हणाल्या की रात्रभर डोळ्यावरच्या पट्ट्या बदलीत होती. वेडी पोर. आम्हास वाटले की डोळ्यांना लेप लावला म्हणजे झाले. तो सारखा बदलत राहावा लागतो हे कुणासच सांगितले नाही तिने. नाहीतर आमच्यापैकी कोणीतरी थांबले असते हो. असो, मी पाहते. तुला काही हवे आहे का? नको माई. काही हवे असले तर हाक मार. स्वतः उठू नकोस आणि जास्त काळ इथे बसूनही राहू नकोस. बरे.
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाह्यांदो. अगो बाई, रमे अगो इकडे आहेस होय तू? इकडे काय करते आहेस? ताईंनी निजावयास सांगितले होते ना तूस? अगो ताईंनी पाहिले ना तर आम्हाच रागे भरतील. आणि काय गो, जागरणामुळे दमलेली दिसते आहेस. अशाने आजारी नाही का पडायचीस? नाही, ही एवढी पेच स्वतःना देते आणि मग जाते. बरे. देवा पांडुरंगा, अशीच किरपा ठेव रे बाबा. माई बघितलं ना, नाही म्हणजे रमा वहिनींचा धाकल्या मालकांवर किती जीव जाडलाय ते. त्या दिवशी धाकल्या मालकांच्या ताटातला मोदक खाल्ला रमा वहिनींनी आणि रमा वहिनींचं धाकल्या मालकांवरचं प्रेम वाढलं. काय रे, मोदकाचा आणि प्रेमाचा काय रे संबंध मेल्या? रमा वहिनींची आई म्हणती ना, नवऱ्याच्या ताटातलं उष्ट खाल्लं की नवरा बायकोंमधलं प्रेम वाढतं म्हणे. आता कमरेत लात घालते तुझ्या, प्रेम वाढतं म्हणे. झालं. आमच्या संगुणेच सांगाव्यास हवे हो. काय गो, शिरले का काही कानात? तुला सांगून काय उपयोग? अगो तू रावजीच्या पानापर्यंत पोचेपर्यंत रावजी म्हातारा व्हायचा हो माझा. पांडू, हात धुवायला निघालो. हा. अगं बाई, रमे, अगो काय झाले? काही नाही. त्रास होतोय का? नाही. जाशील नको नीट? हो नीट जा. हो आणि पडून राहा आतमध्ये. हो. अगो माई, आता लहान का राहिली ही पोर? किती काळजी करशील? अशाने डोक्यावर बसेल हो ती तुझ्या. काय झालं रमा वहिनी साहेब? काही नाही. काही होते का? नाही. बरे.
माई दुर्गाक्का, त्या पहिल्या रमेचे तसे झाल्यापासून जीव अगदी धास्तावलाय गो माझा. ही अशी हसती खेळती पोर आत्ताच लग्न करून आणली आणि माई झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. अगं बाई, माधवा, अरे काय हे? माई आधी यांना घ्या. यांना ग्लानी आली होती, यांना आत घेऊन जा. अगं बाई, सावकाश. रमा, रमा. अरे माधवा हे अरे माधवा, दिवसा ढवळ्या बायकोस असे उचलून घेतोस. काही लाज लज्जा काही शिल्लक आहे का नाही? तुझे जे काही नव विचार असतील ते घराबाहेर, घराच्या आत हे सगळे चालणार नाही. त्या मडमा म्हणे नवऱ्याच्या कमरेत हात घालून फिरतात. तसला जर काही विचार असेल तर तो घराच्या बाहेरच सोडून यायचा, आत चालायचा नाही. तो निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तर नाहीच नाही. ताई काकू, आधी काय घडले ते तरी ऐकून घ्या. ताई, या पोरीनी भानामती केली हो. ते पहा, आता जे काही घडले त्याच्याशी नवविचारांचा किंवा मडमांचा काहीही संबंध नाही. रमा काल रात्रभर जागल्या होत्या, ठाऊक आहे ना ताई काकू. त्यामुळे जाताना त्यांना भोवळ आली आणि त्या पडत होत्या. तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला, इतकेच. मी म्हटले होते ना ताई, ही पोरगी रानड्यांचे नाव धुळीस मिळवेल म्हणून म्हटले होते ना. नाही 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 नाही, भानामतीच केली हो या पोरीने. आपण आत्ताच जर का यांचा लगाम खेचला नाही ना ताई, तर यांचे वारू उधळलेच म्हणून समज हो. आणि माईस म्हणावे, झाले तेवढे सुनेचे कोड कौतुक पुष्कळ झाले. आता तिला वटणीवर आणण्याची वेळ आली आहे, कळले? ताई काकू, रमांच्या हातून पेजेचे वाडगे सुद्धा सांडले आहे, ते पहा. तुम्ही पहा सुभद्रा काकू. नारू, अरे दगडासारखा उभा काय आहेस बघत? साफ करते. काय झाले माई? अंग चांगलेच तापले आहे गो. बघू. अगं बाई, खरंच की चांगलाच ताप भरलाय. कोणी सांगितले होते इतके जागरण करायस? मला तर बाई अगदी घाबरल्यासारखे झाले आहे. अगो, आपल्याला तरी उठवायचे नाही ने. अगं माई, शिणवट्याचा ताप आहे आणि पायाला लागले होते त्याचीही कणकण होतीच ना. वैद्यबुवाने दिले आहे ना औषध. अगो, पण ते घेण्या अगोदरच बघ ना कशी निश्चित पडली आहे. दुर्गाक्का, त्या पहिल्या रमेचे तसे झाल्यापासून जीव अगदी धास्तावलाय गो माझा. ही अशी हसती खेळती पोर आत्ताच लग्न करून आणली आणि माई, काय हा वेडेपणा. अगं, साधा ताप भरलाय तिला, उतरेल लगेच. मी पाणी आणते, आपण हिच्या डोक्यावर घड्या ठेवूया. सोमण मावशी, सोमण मावशी, अहो पाणी उकळत ठेवा वावरिंग घालून. और आम्हाला खूप ताप भरलाय हो. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला हव्यात. लवकर लवकर करा.